राज्यात शेवगा शेंगांच्या दरात वाढ झाली आहे। येवला तालुक्यातील रवींद्र काळे या शेतकऱ्यानं 5 एकरावर शेवगा बाग लावली होती। अस्मानी संकटातनं शेवगा बाग वाचल्यानं शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतोय। तर घाऊक बाजारामध्ये शेवगा शेंगा 200 रुपये प्रति किलो पोहोचल्यानं शेतकऱ्याला फायदा होत असून ग्राहकांना मात्र शेवगा महाग विकत घ्यावा लागतोय। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या रब्बी मका पीक चांगलंच बहरून आलं। सध्या हेच मका पीक तुरा अवस्थेबरोबरच कणीस अवस्थेमध्ये देखील आले। दरम्यान जालना जिल्ह्यात यावर्षी रब्बी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीये। अनेक जण प्रचारासाठी जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही। जास्त मजूर देऊन शेतकऱ्यांना मजूर आणावे लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरत असून ग्रामीण भागात हुडहुडी भरवणारी थंडी आहे। निफाड तालुक्यात तर पारा तब्बल 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद आहे। नाशिकमधील येवला आणि निफाड तालुक्यात यंदा गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागानं दिली। कृषी तज्ज्ञांच्या मते यंदाचा पाऊस जमिनीमधील ओल टिकवण्यास अतिशय अनुकूल ठरलाय। परिणामी शेतकऱ्यांचा गहू लागवडीकडे वाढता कल दिसतोय। नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पडणारी हलकी थंडी गव्हाच्या वाढीसाठी पोषक मानली जाते। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।